नमस्कार शेतकरी मित्रांनो, झिरो बजेट जुगाड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ह्या म्हणीप्रमाणे मी शेतीमध्ये वेगवेगळे जुगाड करत असतो आणि ह्या वेळेला मी असाच एक जुगाड करणार आहे. तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ऊसामध्ये आमचा ऊस जवळजवळ डोसक्याच्या वर गेला आहे आणि ही मेची लागण होती, त्यामुळे ऊस दांडगा झाला आहे आणि आता त्यामध्ये तण म्हणजे 31 उंचीचा तण आलेला आहे आणि त्या तणासाठी मी काल औषध मारत होतो आणि मी फक्त डोसक्याला टावेल बांधला होता. औषध मारत असताना माझ्या चेहऱ्यावर पाला वगैरे कापत होता. मग मी वैतागून ते काल बंद केलं सगळं आणि आज एक नवीन वेगळ्या प्रकारचं एक जुगाड तयार करायचं की जेणेकरून आपल्याला तोंडाला पाला वगैरे कापू नये. म्हणून भंगारमधल्या वस्तूमधूनच आपण एक नवीन जुगाड करणार होतो आणि अनेक सांगतो. काल मी हेल्मेट घातलं होतं. आपण जे गाडीवर हेल्मेट घालत असतो ते हेल्मेट मी डोसक्याला घातलं होतं, पण हेल्मेटमुळं काय स्थिती झाली मी तुम्हाला सांगतो. बघा, हेच हेल्मेट आहे ते आणि हे जे हेल्मेटची ही काच आहे, ह्याला पाला वगैरे घासून वगैरे ह्याला खिडक्या पडल्यात आणि ही पुढं चेहऱ्यावर असल्यामुळं ही खिडक्या पडल्यामुळं मला पुढं दिसायचं एकदम पुसट झालं आणि पुढं परत हे अंधूक दिसायला मला ऊसामध्ये. तर तुम्हाला माहीत आहे की ऊसामध्ये घोणस साप किंवा नाग साप किंवा कुठला पण वेगवेगळ्या प्रकारचं साप फिरत असतात आणि त्यामुळं आपण एखादा चुकून पाय पडत असतो शेतकऱ्यांचा. म्हणून ह्यासाठी मी जुगाड केला आहे जेणेकरून आपल्याला ऊसात क्लिअर दिसावं. हेल्मेट घालून औषध मारता येतं, पण हेल्मेटमुळं फक्त अंधूक दिसतंय पुढं ह्याला पाला घासत असल्यामुळं पुढच्या स्क्रीनवर. आणि त्यामुळं मी आता एक वेगळं जुगाड करणार आहे आणि ह्याच्या पुढील व्हिडिओ मी तुम्हाला आताही दाखवत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा जुना फिटर पंप आहे आणि हा बरेच 10 वर्षाच्या पाठीमागचा फिटर पंप आहे आणि हा खराब झालेला आहे आणि ही भंगारला विकायचं म्हणून मी टाकलेला आहे इथं. आणि ही जी टाकी आहे याच्यापासूनच आपण हा जुगाड आता बनवायचा आहे. बघूया आता काय होते ते.
मित्रांनो फायनली आता हे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता ही जाळी वगैरे विणलेली आहे मी व्यवस्थित कटिंग करून वगैरे हेल्मेट तयार झालेलं आहे. आणि हे होल मूळचं ह्याचं पेट्रोल घालायचं इथं होल होतं आणि त्यामध्ये मी आता बॅटरी बसवणार आहे. म्हणजे अंधारात वगैरे आपण उसामध्ये काम करताना इथं बॅटरी असली म्हणजे आपोआपच उजेड पुढे पडतोय आणि आपल्याला दोन्ही हातानं काम करता येते. आणि मला आता पूर्ण अंदाज आहे की ह्या जाळीमधून पाला वगैरे उसाचा आत जाणार नाही किंवा आपल्या तोंडाला वगैरे कापणार नाही. आणि ही जाळी आम्ही परफेक्ट आता बसवलेली आहे आणि देशी जुगाडच आहे. आपण काय कुठलंही प्रोडक्ट यातलं कंपनीचं किंवा विकत आणलेलं नाही. हे भंगारच्या वस्तूपासून जे तयार केलेलं आहे. आता ह्याचा डेमो आपण प्रत्यक्ष शेतामध्येच बघणार आहोत औषध मारताना. या पुढचा व्हिडिओ तुम्हाला शेतामध्येच मी दाखवेन. हा? मित्रांनो हा जुगाड एक नंबर झाला आहे. आणि मला अजिबात पाला वगैरे कापला नाही कारण इथं जाळी तयार केल्यामुळं पाला वगैरे बाजूला जात होता. वट डोळ्याला किंवा चेहऱ्याला वट पाला वगैरे आत आलेला नाही किंवा तोंडाला पाला कापलेला नाही आहे. त्यामुळं तुम्ही पण असाच जुगाड करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.